नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनीनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. सेविका ताईंनो, 2 महिन्यात एकदा आपल्याला THR येतो आणि 2 महिन्यात एकदा आपल्याला गरम ताजा आहार येतो. तर ताईंनो, गरम ताजा आहार नाही, परंतु जो THR आपल्याला मिळत असतो 2 महिन्यात एकदा, तर 2 महिन्यात एकदा ज्यांची ॲप्लिकेशन काम करत असेल त्यांनी 100% हे काम करायलाच पाहिजे. हे भरलंच गेलं पाहिजे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्र ICDS ॲप, हे बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. या ॲपमध्ये आपल्याला हे काम करायचं. तर बघा इथं क्लिक करायचं आहे. हे करूनच घ्या ताईंनो, कारण की हे जर आपण की जी आपली माहिती जी आपल्याला आहार मिळत आहे लाभार्थ्यांचा, तर तो कशा पद्धतीने मिळतोय, तो आपल्या पावतीप्रमाणे मिळतोय का, हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे कशा पद्धतीने आपल्याला रिसीव करायचं हे देखील मी तुम्हाला दाखवते. आता सर्वप्रथम आपल्याला जी ऑर्डर आहे ती आधी बघून घ्यायची. बघा त्यात खाली जर तुम्ही पाहिलं तर इथं ऑर्डर आहे. तर आपल्याला आधी व्ह्यू ऑर्डर म्हणजे तुमची जी ऑर्डर आहे ती आधी बघून घ्यायची आणि ती ऑर्डर बघितल्यानंतर मग आपल्याला इथं खाली ऑप्शन आहे, तर तिथे आपल्याला ॲक्सेप्ट करायचं आहे. तर आधी जी ऑर्डर आपल्याला आलेली आहे ती बरोबर आहे का, तर ती आपल्याला चेक करून घ्यायची आहे. तर याच्यासाठी इथे बघा व्ह्यू ऑर्डर, ते खालचं येत नाही, परंतु तुम्ही जर पाहिलं तर व्ह्यू ऑर्डर जर तुम्ही पाहिलं तर तुमचं लक्षात येऊन जाणार. आता जुलै आणि ऑगस्टचं जो THR आता आमच्याकडे आज उतरला, तर तोच मला तो कशा पद्धतीने भरायचा तेच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगते. भरायचा म्हणजे आपल्याला काहीच करायचं नाही, फक्त आपल्याला ऑर्डर रिसीव करायची, म्हणजे आपल्याकडे डिलिव्हर झाली असं करायचे. आणि तुम्हाला डिलिव्हर तुम्ही जर भरलं, तर भरल्यानंतर तुम्हाला पोषण ट्रॅकरला जो नंबर लॉग इन केलेला आहे त्याच्यावर आपल्याला तो OTP म्हणजे मेसेज जातो की तुमची ऑर्डर रिसीव झाली. आणि ते आलेलं जो THR आहे तो बरोबर आहे का, तर ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यासाठी आधी पहिले व्ह्यू ऑर्डरवर आपल्याला क्लिक करून, बघा इकडे क्लिक करून आपल्याला बघून घ्यायचं आहे. तर बघा जुलै आणि ऑगस्टसाठी जर तुम्ही पाहिलं व्ह्यू ऑर्डरवर क्लिक केलं तर आपल्याला इथं दिसणार आहे की कशा पद्धतीचा आहार आपल्याला आलेला आहे. तर बघा 6 महिने तर 3 वर्ष 25 लाभार्थ्यांसाठी, त्याच्यानंतर गरोदर स्तनदांसाठी 8 लाभार्थ्यांसाठी आणि 1 कुपोषित बालक, असं ह्या पद्धतीनं आपल्याला एक एक याच्यावर क्लिक करून बघून घ्यायचं. आता त्याच्यासाठी पण जे आहे 6 महिने तर 3 वर्ष, आपण इथं क्लिक केलं की आपल्याला पाकीट संख्या दिसणार. इथं क्लिक केल्यावर पाकीट संख्या दिसणार. आता बघा अशा पद्धतीनं पाकीट संख्या ही दिसणार, परंतु माझ्याकडे 26 लाभार्थ्यांचा आहार हा आलेला आहे. तर मग 26 लाभार्थ्यांचा आलेला आहार आता एक एक वाढवायचं आहे, तर ते देखील आपण वाढवू शकतो, पण इथे नाही. इथे फक्त आपल्याला ऑर्डर बघायची आहे. तर गरोदर मातांचा 8 लाभार्थ्यांचं, गरोदर माता गरोदर स्तनदा 8 बरोबर आलेला आहे. त्याच्यानंतर 6 महिने ते 3 वर्षे कुपोषित बालक त्याचं पण बरोबर आलेला आहे. पण मग इथे मात्र माझ्या लाभार्थ्यांचं म्हणजे 26 लाभार्थी, इथं 25 आहे, पण ॲक्च्युलीमध्ये तिथं 26 लाभार्थ्यांचा आहार उतरवताना आलेला आहे. पावती जर पाहिली तर लक्षात येईल. तर अशा करत आपल्याला इथं जर क्लिक केलं तर ते लक्षात येतं. आणि इथं वरच लाभार्थी असतात, तर इथे देखील आपण इथं पाहिलं तरी आपल्या लक्षात येऊन जातं की आपल्याला आहार काय आलेला आहे. आता आपल्याला ह्या ॲरोवर क्लिक करून बाहेर जायचं आहे आणि आपल्याला आता ऑर्डर रिसीव करायची आहे. तर तिथे आपण या जे माल जो जास्तीचा आलेला आहे तर तो आपण इथं करेक्शन करून टाकू शकतो. आता याच्यासाठी आपल्याला ॲरो करून बाहेर यायचं आहे. तर आता आपल्याला व्ह्यू ऑर्डर जे आहे आपलं इथं बघून झालेलं आहे. आता आपल्याला रिसीव डिलिव्हरी याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्याला तो लाभार्थ्याचा जो आहार वाढलेला असेल तो आपल्याला टाकता येईल, आणि म्हणजे जास्तीचा आला असेल तो आपल्याला वाढवता येईल, आणि कमी जर आला असेल तर आपल्याला कट करून कमी देखील करता येईल. तर त्याच्यासाठी आपल्याला रिसीव डिलिव्हरी याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा इथं ॲरो ठेवल्याबरोबर आपल्याला इथं जर तुम्ही पाहिलं स्क्रीनवर, आता ही ऑर्डर जी आहे तर ती आपल्याला रिसीव करायची आहे, म्हणजे आपल्याकडे त्यांनी डिलिव्हर केली. तर आता बघा आपल्याला इथं कट करून इथे संख्या ही टाकता येणार आहे. तर बघा इथं मी कट करून आता तुम्हाला दाखवते, संख्या ही टाकून घेते. इथे जर आपण क्लिक केलं, आपल्याला जर संख्या वाढवायची असेल तर मग आपल्याला इथं बॉक्स दिसत आहे, तर इथे आपल्याला क्लिक केलं तर आपल्याला याच्यासाठी कारण द्यायचे की नेमकं आपल्याला पाकिटं कशासाठी वाढवायची. अशा पद्धतीने आपल्याला वाढून ते भरून घ्यायचे. आणि हे सगळं भरून झाल्यानंतर आपल्याला फक्त ॲक्सेप्ट ऑर्डरवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ॲक्सेप्ट ऑर्डरवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज येतं. अगदी नेहमीसारखंच आहे. आपल्याला फक्त अपलोड फोटो, आता आपल्याला तो फोटो इथे अपलोड करायचा आहे. जो पावतीचा फोटो आहे तो अशा पद्धतीने आपल्याला अपलोड करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर ओकेवर आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीनं थोडा वेळ लागेल. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला खाली सबमिटचं बटन आहे, सबमिटच्या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने ताईनो आपल्याला ही जी ऑर्डर आहे
तर आपली THRची 2 महिन्यातनं एकदा जी आलेली ऑर्डर असते ती अशा पद्धतीने सक्सेसफुली होते, म्हणजे आपली ऑर्डर स्वीकारली जाते आणि हे काम आपल्याला करायचंच आहे. आलेला जो THR आहे तो आपला परफेक्ट आहे का, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघून घ्यायच्या आहेत. त्याच्यामुळे आपल्याला 2 महिन्यातनं एकदा ज्यावेळेस तुमचा THR येतो, फक्त THRसाठी आपल्याला ही प्रोसेस करायची. ज्यावेळेस THR येईल त्यावेळेस तुम्हाला ही सगळी प्रोसेस करून घ्यायची आहे. काही जणांच्या याच्यामध्ये लॉगिंगचा प्रॉब्लेम होत आहे, तर त्यांनी मोबाईलला प्लेस्टोरवर जाऊन डाउनलोड जर केली तर ती लॉगिंग येते आणि आपल्या सगळ्यांना आपल्या कार्यालयामार्फत त्याचा पासवर्ड आणि लॉगिंग ID देखील मिळालेला आहे. आपल्या कार्यालयाला विचारलं की नक्कीच तुमचं ते ॲप चालू होईल आणि 2 महिन्यात एकदा हे आपल्याला करून सगळ्यांनी करा अशा पद्धतीचा मेसेज येईल. आणि पोषण ट्रॅकरला जिथं तुम्ही नंबर लॉगिंग केलेला तर त्याच्यावर तुम्हाला लगेच मेसेज पण जाईल तुमचे ऑर्डर स्वीकारले. तर अशा पद्धतीने ताईनो आपल्याला 2 महिन्यात एकदा हे काम करायचे. एवढंच मला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.